दिसतो. आणि मित्रांनो जेसीपीनं काम चालू आहे भरावा काढायचं आणि फोन केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि रेस्क्यू. लागलो तो कातणीला आलाय भैया. लागले नाही कातणीला आलाय. नाही नाही लागलं त्याला कात निघाल्या. थोडं लागलं या जरा पाणी आण भैया. लगेच थोडस लागलेलं आहे पाण्यान की थोडस आणा इकडे बाहेर या. थोडस पाणी आण आणि हळद आण बाळा. तुम्ही आणा होता कातणीला आल्यावर जरा शांत असतंय ना. ना काय नागच आहे ना. तरी तुम्ही दक्षता छान घेतला बरं का. विषय नाग आहे भैया. त्याच्या दूध आणि भैया मी आहे तोपर्यंत थोडं काढायला लागेल तुला. आणि थोडं ते काढायला लागेल. हे कातणीला आलेला नाग होता. याचे डोळे काय सांगतो तुम्हाला याला काही दिसत नाही. हे डोळे बघा त्याचे त्याला दिसत नाही. त्याच्यावर कवर आहे अजून ते कवर आहे. कातणीला आलेला नाग चिडचिडतोय. त्याला फक्त हलणारी गोष्ट कळत्या. हा काही डोळे बघा जवळून कातणीला आलेले. जवळ तो व्हिडिओ अंगावर येत नाही. अंगावर येतोय की मी सर्प मित्र आहे मामा. हाय का डोळे कसे झालेत. कसे डोळे दिसतात बघा कातणीला आल्यामुळं नाग. तिकडं तो कॅमेरा किती कातणीला आलाय बघा नाग. आत्ता तर एक द्राक्ष बागेत धरला. आणि मित्रांनो मी त्याचे डोळे दाखवलेले आहेत. कसा नाग आहे बघा हा. आणि कातण टाकायला आलेला आहे. सुंदर असा नाग आहे. या सर्वांचं मनापासून अभिनंदन. पहिलं की ह्या जेसीपीवालाचं आणि ह्या मालकाचं यांनी सुंदर त्या सापाला वाचवलं. म्हणजे अन्न साखळीतला महत्वाचा घटक आहे ना. आम्हाला बी समाधान वाटतं. असं न मारता मारायचं नाही सापाला वाचवायचा. तुमचं नाव काय. सुखदेव यादव. राहणार मोरगावमध्ये राहतात. त्या भैयाचं अभिनंदन धुवून बघूया. आणि शतशा यांचं सर्वांचं अभिनंदन. सयाजी पण आला या रानमळ्याचं काम सोडलं आहे त्यामुळे तो डॉन झालेला आहे. आणि त्याचं पण अभिनंदन. आणि कोणीही ह्या भैयानं जसा साप दक्षता घेऊन वाचवला असा कवटेमंकाळ तालुक्यातलंच मोरगाव आहे याचं. आणि हा जो सुंदर साप आहे त्यानं किती सुंदर वाचवलेला आहे बघा. हा साप ज्याच्यात न्यूरोटॉक्सिक विष येत आहे असा. कोण भैया वाचवत नाहीत. सापाला मारतेत कळलं. एवढा सुंदर वन्यजीव तुम्ही वाचवला. आणि ते भरावा करलाय का बिल्डिंगला घेतला उचलून. तरी पण लक्ष देऊन आता हे काढा. तुम्हाला आधी दिसला. ठीक आहे भैया. एस आहे जिथे अरे बाळा मारू नको तुला वाचवायचं आहे. तो लईच चिडचिडलाय ना भैया. आणि त्याच्या शेपटीला लागले कळलं. शेपटीला लागले. एक भरणी आणता भैया. एक भरणी आणता. तो कातणीला आलेला होता. जरा शेपटीला लागलंय त्याच्या. जरा भरणी आणता. भरणी त्याला पॅकिंग करायला काय तर वतून द्या. तरी ते लक्ष ठेवलं होतं मशान मालकानं. बरोबर गाडी ओढलं आणि व्यवस्थित काढला. मला म्हणला होता मशर राखताना अण्णा मला साप दांडगा देणार. साप नाही हा दांडगा नव्हे. अण्णा याच्यापेक्षा मोठे नाग असतात. मी आता कॉल होता मगाचा द्राक्ष बागेत. बागायतदाराच्या ह्याच्यावरनं गेला पायावरनं. लई मोठा नाग भयानक. कात आता काढालंय ते अशा दगडात घासतंय आणि कात काढतंय. कातण काढलं की फ्रेश होतं या. हे किती वर्षाचा भरावा ठेवलेला आहे. महिनाभर. आज बरोबर 2 ऑक्टोबरला केलं.
सुंदर ना ते. आणि साप वाचले पाहिजे. दामन सारखे साप आहेत ना मामा, ते राहिले तर या सापांची संख्या वाढत नाही. अजून एखादा निघेल माझा अंदाज आहे. नसेलमध्ये. नाही आता येत नाही एवढं उचलला हा एवढं उचललंय. बसतेत ना. आता पावसाचं वातावरण झालं ना भैया, उभाऱ्याला येऊन उचलताना वातावरणावर राहते. हे जरी तुझं गरमीचं वातावरण असतं तर तुला अशा अशा ह्याच्यात साप निघलेले नसते. कळलं? निघलेले नसते. भैया हळद कुठे ठेवली? ये तिकडे ये सर बाळा, तिकडे आण भरणी. तुला मी सांगतो हळद कशी लावायची. माग खाली बसते तू माग. भैया आण रे ते हळद. तांब इथं टाक, त्याच्यात टाक, त्याच्यात पूर्ण तिथंच लागले थोडं. हा दिसत नाही, तो चिडचिडा होतोय. आपल्याला जसं डोळ्यानं दिसत नाही तसं. आणि अन्न नसेल तर 7, 3, 4 महिने तो राहू शकतोय बरं का, म्हणजे सेफ राहू शकतोय.